मुळात हे जे अविश्वास ठराव आला, हा अविश्वास ठराव केव्हा येतो की काही त्याला कारण लागतात. ते कुठलेही नसताना मी पाहिलं असं की मागील 5-6 महिन्यात जे कार्यक्रम झाले ते सर्व मंडळी माझ्यासोबत होती. आणि एक जेव्हा सचिवाचा विषय बाजार समितीमध्ये आला तेव्हा आम्ही 18 संचालक DDR कडे जाऊन भेटलो होतो. परंतु मधात काही राजकीय घडामोडी घडल्या आणि त्या राजकीय घडामोडीमध्ये मी जे विचारधारा आहे, जे अभिव्यक्ती स्वातंत्र्य जे बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं, त्या विचारधारेवर मी कायम राहिलो. आणि ती जी विचारधारा आहे ते प्रत्येकाला स्वतंत्र आहे, प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य राहण्याचं जगण्याचं सर्व आहे. तर या मधल्या पिरियडमध्ये मलाही वाटलं नव्हतं, पण तो अविश्वास प्रस्ताव दाखल झाला. आणि अविश्वास प्रस्ताव हे एक प्रक्रिया आहे, ती होत असते राजकारणात. म्हणून त्याचं काही फार वाईट वाटण्यासारखं नाही. त्याच्यामध्ये जे संचालक आहेत त्यांचे माझे अतिशय चांगले संबंध आहेत. आम्ही सोबतच एक 4-8 दिवसासोबतच होतो. 15 दिवसा पहिले सोबत खेळणं राहणं सर्व होतं. पण आता राजकारण म्हटल्यानंतर ह्या गोष्टी होत असतात. भविष्यात असं काही न करता आम्ही सर्व सोबत काम करू आणि चांगलं काम करू. त्याच्यामुळेच दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समिती ही जिल्ह्यात 1 नंबरची बाजार समिती राहील. आणि दर्यापूरच्या राजकारणामध्ये आजचा जो हा प्रकार घडला, हे असे प्रकारची कधी घडले नाहीत. आणि नाही, दर्यापूर काँग्रेसमध्ये असे प्रसंग 2 वेळा आले. याच्या पहिले सन्माननीय बाळासाहेब वानखडे यांनी पण काँग्रेस सोडली होती. आणि ती काँग्रेस सोडत असताना ती धुरा जिल्हा काँग्रेस कमिटीने माझ्याकडे दिली. आणि एक 10-15 वर्षानंतर सुधाकर भाऊंनी काँग्रेस सोडली, पुन्हा माझ्याकडे ती धुरा आली. आणि काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून मी तिथं कायम राहिलो. नाही, मला त्यांच्याबद्दलही काहीच बोलायचं नाही. ते सोबतच होते माझ्या आणि पुढे सोबत राहतील. माझा दर्यापूरची काँग्रेस कशी वाढेल याच्याकडे कल असते. मी माझं वैयक्तिक काही पाहत नाही. ताईंना पण या बाजार समितीमध्ये ताई असल्या पाहिजे सोबत, हे माझा उद्देश आहे त्याच्यात. मग ते मी पाहत नाही बा काँग्रेसमध्ये काँग्रेस पक्ष कसा मोठा होईल, हाच माझा त्याच्या मागचा उद्देश असते. पण ह्या सगळ्या गोष्टी जरी झाल्या असतील तरी मला काही त्याचं हे वाटणार नाही. भविष्यात चांगल्या कामासाठी ते माझ्यासोबत राहतील. आणि जेव्हा मी काही चुकीचं करत, मला अपेक्षितही नाही ते, पण चांगल्या कामाला आतापर्यंत संचालक मंडळानं विरोध केला नाही. फक्त माझी एकच त्याच्यात आहे की मी काँग्रेस पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता म्हणून मी कुठल्याही याच्यात तडजोड करत नाही. हो, म्हणजे सर्व इथले व्यापारी बंधू, हमाल बंधू, शेतकरी यांनी माझं स्वागत केलं. मी त्यांच्याबद्दल आभारी आहे. माझे जे हितचिंतक आहेत यांना सर्वांना माझी विनंती आहे
की ही एक प्रक्रिया आहे, ही राजकारणात चालतच असते. सर्वांना विनंती आहे की आपण कुठलाही जल्लोष न करता, कुठलेही फटाके न फोडता आपण शांततेनं हा विजय स्वीकारूया आणि भविष्यात मी माझं संचालक मंडळ आम्ही एकत्रित काम करू. पाहत रहा फक्त जनविकास न्यूज, सत्य, संघर्ष आणि जनतेचा विश्वास.